बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी समाज मंदिर, परांजपे नगर, ग्रामपंचायत चेरपुली येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत क्षमता बांधणी व प्रशिक्षण या घटकांतर्गत जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। यावेळी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे संस्थेकडून आनंद भागवत काका, संस्थापक वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे, नौमिक तुंगारे संचालक तथा जिल्हास्तरीय प्रशिक्षक, तसेच मनोहर तुपांगे, श्रीमती कविता पडवळ, स्वप्नाली पडवळ, पुष्पा भोये, दीपा आहेर, अरुण चौधरी, अरुण टोहके, योगेश देसले, राहुल मोरे व प्रसन्ना फाउंडेशन यांच्याकडून प्रमोद केळेकर, दीपक पाटणकर हे जिल्हास्तरीय प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विनोद दत्तात्रय कदम, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक हे उपस्थित होते। यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमात जवळपास 23 बीज भांडवल धारक व 20 बिगर बीज भांडवल धारक महिलांनी सहभाग घेतला। यात उपस्थित महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले। वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे व TJSB बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सक्षमीकरण या विषयावर हे दुसरे प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते। याआधी मुरबाड प्रशांत तेंडुलकर कौशल्य विकास केंद्र पोटगाव येथे पहिले प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। याच्यामध्ये आहे कोमल, तुळस आणि शुगर या प्रोडक्टपासून हे बनवलेलं आहे। याचे वैशिष्ट्य आहे हे कॉफी पेय आहे। कोकणामध्ये जास्त प्रमाणात वापरतात आणि स्वयंपाकात पण कोकम वापरलं जातं। त्याचे वैशिष्ट्य आहे हे चवीला चांगलं पेय आहे आणि रेडी टू ड्रिंक आहे। नैसर्गिक पेय असल्यामुळे त्याच्यामध्ये